आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल लागणार आहे। त्यानंतर लगेच उद्या नीटची परीक्षा पार पडणार आहे। त्यामुळे 12वीचा निकाल आणि नीट परीक्षा यामधील अंतर केवळ एका दिवसाचे आहे। या दोन्ही घटनांच्या सलग वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होते। 12वीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। अनेकांचं करिअर, आत्मविश्वास आणि पुढील दिशा या निकालावर ठरते। मात्र जर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो। याच दरम्यान दुसऱ्याच दिवशी नीट सारखी स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःला सावरायला पुरेसा वेळ मिळत नाही। ताण, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणं अशा भावना त्यांच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात। यावर तज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात। आज 12वीचा निकाल आहे, पण 12वीचा निकाल आहे, पण उद्या नीटची एक्झाम आहे। तर आम्ही जसं आता आम्हाला टक्के किती पडतात, काय पडतात त्याची काहीच नाही आहे आणखी। तर आमच्यावर तणाव आलेला आहे। आता उद्या पेपरचं कसं करायचं, काय करायचं। आज 12वीचा निकाल आहे आणि उद्या नीटची परीक्षा आहे, पण आज भीती वाटत आहे आणि मेन म्हणजे उद्या नीटची एक्झाम महत्त्वाची आहे। आजचा निकाल आणि उद्या नीटची परीक्षा यामध्ये केवळ 12 तासाचं अंतर असून जे खरोखर गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत त्यांना जर 12वीच्या परीक्षेमध्ये अपेक्षितपेक्षा कमी गुण मिळाले तर नीटमध्ये त्यांचा जो आपण त्याला परफॉर्मन्स म्हणतो तो कसा राहील। त्यामुळे बोर्डानं किमान एक दिवस उशिरा जर हा निकाल या विद्यार्थ्यांचा लावला असता तर नीटची परीक्षा हे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रभावाने देऊ शकले असते। महाराष्ट्रातील 12वीला असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची जवळपास 24 लाखापर्यंत विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा दिनांक 3 मे रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निकाल लागल्यानंतर साहजिकच त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांच्या गुणांकनावर सुद्धा त्याचा अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो। याचा बोर्डाने कुठेही विचार केलेला नाही। जर एक दिवस निकाल उशिरा लावला असता तर काही आभाळ कोसळले नसते, परंतु या लाखो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर जो बोर्डाने आघात केलेला आहे त्याचा निश्चितच नीटच्या निकालावर परिणाम दिसून येईल। विद्यार्थ्यासाठी निकाल हे अंतिम सत्य नाही आहे। नीट ही थोड्या वेगळ्या प्रकारची परीक्षा आहे। प्रत्येक विद्यार्थी नीटची तयारी चांगल्या प्रकारे करतच असतो आणि माझं असं म्हणणं आहे की पालकांनी विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।